नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानीन मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली लोणचं हे आपण वर्षभरासाठी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी कैऱ्या घेतल्या आहेत। कैऱ्या हे आम्ही बाहेरूनच फोडून आणलेल्या आहेत, कट करून आणलेल्या आहेत। त्याला आहे ना थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे। इथे मी हळद टाकून घेणार आहे। साधारणतः 2 चम्मच आपण इकडे हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ आणि हळदमुळे या कैऱ्यांना छान असं पाणी सुटेल। पाणी सुटलं की आपण ह्या नंतर थोड्याशा उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत या कैऱ्या। म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर अजिबात त्याला बुरशी लागत नाही किंवा ते खराब होत नाही। तर आता याला असंच आपण ठेवून देणार आहोत। छान हाताने याला मिक्स करून जेव्हा याला पाणी सुटेल तेव्हा एका चाळणीवर काढून घ्यायचं आणि नंतर कॉटनच्या कपड्यावर याला आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने याला आपण छान असं हळद मीठ लावून ठेवलं आहे। आता याला पाणी सुटल्यानंतर आपण कॉटनच्या कपड्यावरती याला वाळवून घेणार आहोत। बघू शकता इकडे मी छान कैरी अशी कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घेतले आहेत। आता आपण लोणचं तयार करणार आहोत। इकडे आपण आता लोणचं तयार करण्यासाठी काही मसाले घेतले आहेत। इकडे कलोंजी घेतली आहे मी थोडीशी, 10 ग्रॅम आहे ती। त्याच्यानंतर तिकडे मिरे घेतले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आहे, 4-5 विलायची आहे आणि थोडीशी इकडे मेथी दाणे आहेत, लाल मिरची पावडर आहे, तसंच धणे पण आहेत, मीठ, मोहरीची डाळ आणि बडीशोप आहे, हिरवी बडीशोप आहे ही, आणि रामबंधू लोणचं मसाला आहे। इकडे आपण छान अगोदर गरम करून घेतली आहे, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर नाही आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण धणे टाकायचे आहेत। धणे छान असे गरम करून घ्यायचे। आता याच्यातच आपण हिरवी बडीशोप टाकणार आहोत, ती पण आपल्याला छान असं भाजून घ्यायची आहे, हलकशी म्हणजे भाजून घ्यायची, छान अशी नाही। आता आपले हे खडे मसाले भाजून झाले, तर आपण याला थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला बारीक करायचं आहे। इकडे ठेवली आता आपण कढई आपण छान गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आता तेल गरम करून घेणार आहोत। तेल आपल्याला हे छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आता आपण या बरणीमध्ये लोणचं टाकणार आहोत, तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मॉइश्चर राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण थोडंसं हिला गॅसच्या याच्यावरती असं फिरवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं लोणचं हे खराब होणार नाही। इकडे मी तयार केलेली पावडर घेतली आहे, म्हणजे आपण जी मिक्सरला बारीक केली आहे, धणा पावडर, तसंच बडीशोप, जे आपण खडे मसाले घेतले त्याची ही पावडर आहे। आता याच्यामध्ये आपण बाकीचे पण साहित्य मिक्स करणार आहोत। याच्यामध्येच मोहरीची डाळ टाकायची आहे आपल्याला, इथे थोडीशी कलोंजी आणि मिरे टाकून घेणार आहोत काही। आणि याच्यावरच आपण थोड्याशा मेथ्या देखील टाकणार आहोत। आपण या पावडरमध्ये पण मेथ्या ॲड आहेत, पण थोड्याशा अख्ख्या मेथ्या पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। इथं आपण मिरची पावडर घेतले, हे तिखट मिरची पावडर आहे, आणि हे रामबंधूचं रामबंधू मसाला आहे। त्याच्यानंतर इथे आपण मीठ पण टाकून घेणार आहोत।
आता आपण इकडे एका साईडला तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता हे सगळं तेल आपण याच्यावरती लसणावरती टाकून घेणार आहोत, म्हणजे लसूण छान असं आपल्या याच्यामध्ये तळल्या जाईल. आणि सगळ्या बाजूंना असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता मिक्स झाला आहे. याला आपण छान असं थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे हे मसाला थंड झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये कैऱ्या टाकून घेणार आहोत. बघू शकता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालं आहे. 2 तास मी हे थंड होण्यासाठी ठेवलं होतं फॅन खाली. आता पूर्णपणे थंड झालं आहे. आता याच्यामध्ये आपण कैऱ्या टाकून घेणार आहोत. अजिबात याचा म्हणजे कुठलंच गरमपणा याच्यामध्ये लागत नाही आहे. बोट टाकून पण मी बघितलं आहे. तर बघू शकताय अशा प्रकारे आपण आता सर्व लोणचं हे बरणीमध्ये भरून घेतलं आहे. आता हे लोणचं आपण हवेशीर असं ठेवणार आहोत, जेणेकरून याला छान अशी हवा लागली पाहिजे. आणि याचं झाकण आता बंद करून आपण 2 ते 3 दिवसानंतर हे बघूयात. त्यानंतर आपण याच्यामध्ये परत तेल टाकणार आहोत 2-3 दिवसानंतर. बघू शकताय किती छान प्रकारे आपलं लोणचं झालं आहे. 2 दिवसानंतर बघू शकता लोणचं आपलं असं तयार झालं आहे. तर झाकण उघडून बघूयात आपण. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालं आहे. हे लोणचं वर्षभर तरी छान असं टिकतं. फक्त घेताना चम्मच हा एकदम कोरडा स्वच्छ असला पाहिजे. अजिबात त्याला पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही, म्हणजे आपलं लोणचं हे वर्षभर छान असं टिकतं. लोणचं कसं झालं आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.